नमस्कार. मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत लाईव्ह. नाशिकचं तृप्त बाला हा बंगला, बोंदू खरात असलेला अशोक खरात याचा हा बंगला. आणि ह्या बंगल्यावर जरी आपण नाव बघितलं तर तृप्त बाला असं नाव आहे. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जी व्यक्ती अटकेत आहे ती आहे अशोक खरात, बलात्कारी अशोक खरात. लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली भोंदू खरात हा आता नाशिक पोलिसांच्या म्हणजेच एसआयटीच्या ताब्यात आहे. आणि आज त्याच्या घरी आयकर विभाग असेल किंवा ईडी असेल यांची धाडसत्र जी आहे ती आता सुरू झालेली आहे. नाशिकच्या त्याच्या याच बंगल्यावर जर आपण बघितलं तर ईडीचं पथक, आयकर विभागाचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे. आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता केली जात आहे. खरं तर या भोंदू खरातने कोट्यावधी रुपयाची जी मालमत्ता आहे ती कशा पद्धतीने जमवली आहे, रोकड कुठून येते, खंडणीच्या मार्गातून त्यांनी हे पैसे जमवलेले आहेत का, याचा तपास आता इन्कम टॅक्स असेल किंवा ईडीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येतोय. आज भोंदू खरातची नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये कोर्टात पेशी देखील होती. मात्र या दरम्यान त्याला 20 तारखेपर्यंत तिसऱ्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि चौथ्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यासाठी जी प्रोसेस आहे ती करण्यात आली. याबाबतची सुनावणी उद्या होणार आहे. मात्र ही मोठी बातमी आहे. त्याच्या नाशिकच्या याच तृप्तबाला निवासस्थानी जर बघितलं तर इन्कम टॅक्स असेल किंवा पथक आहे या ठिकाणी आलेले आहे. आणि हाच या भोंदू खरातच्या या दोन गाड्या आहेत, दोन्ही पण इनोवा आहेत. एक इनोवा जी आहे ती पुणा पासिंग आहे तर दुसरी आहे ती मुंबई पासिंग आहे. आणि संपूर्ण पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे. सर्व माध्यम प्रतिनिधी देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि नाशिकच्या या तृप्तबाला बंगल्यावर जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर हाच तो बंगला आहे. तृप्तबाला श्री अशोक कुमार ए खरात, सौ कल्पना अ खरात, 37 तृप्तबाला, सर्वे नंबर 777/2/1, कर्मयोगी नगर, नाशिक 422009. हा तोच बंगला आहे जो सध्या राज्याच्या केंद्रस्थानी या ठिकाणी असलेला पाहायला मिळतो आहे. आणि या भोंदू खरातने कोट्यावधीची मालमत्ता जी आहे ती या ठिकाणी जमा केलेली आहे. सर्वात महत्वाचं त्याचं ट्रान्झॅक्शन करणारा ललित पोपळे जो सीए आहे, जो शिवनिका संस्थांवर देखील आहे, त्याचा देखील मुलांच्या नावावर मोठ्या प्रमाणात जमीन जी आहे, प्रॉपर्टी जी आहे ती खरेदी या ठिकाणी केलेली आहे. जवळपास 15 गुन्हे या भोंदू बाबावर दाखल झालेले आहेत. 9 FIR यामध्ये महिला अत्याचाराचे आहेत तर उर्वरित काही जे गुन्हे आहेत ते फसवणूक असेल किंवा सावकारीचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. आणि याबाबतच तपास करण्यासाठी जी मोठ्या प्रमाणात जी संपत्ती या भोंदू बाबाने जी गोळा केलेली आहे त्याचाच तपास करण्यासाठी इन्कम टॅक्स असेल किंवा ईडी असेल आता यांचं धाडसत्र या ठिकाणी सुरू झालेलं आहे. नाशिक असेल, पुणे असेल, सिन्नर असेल, शिर्डी असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे धाडसत्र सुरू आहे. नाशिकमधील 5 जागा ज्या आहेत त्या ठिकाणी हा धाडसत्र सुरू आहे. पुण्यात 3 जागा, शिर्डीत 3, अशा एकूण 11 ठिकाणी PMLA 2002 कलम 17 अन्वये ही झाडझडती या ठिकाणी सुरू आहे. आणि या भोंदू बाबांनी पीडित महिलांकडनं जे आहेत ते पैसे खंडणीच्या स्वरूपात स्वीकारले, त्यांना ब्लॅकमेल करून त्यांनी पैसे गोळा केले का कोणत्या मार्गाने केले याचाच तपास करण्यासाठी हे संपूर्ण पथक आता या ठिकाणी दाखल झालेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या भोंदू खरातच्या ज्या संपत्ती आहे ती असेल किंवा हा ललित पोपळे जो सीए आहे त्याच्या नावावर देखील जी कोट्यवधी रुपयाची संपत्ती आहे ती कशा मार्गाने त्यांनी गोळा केलेली आहे याचा तपास घेण्यासाठी आता आयकर विभाग असेल किंवा ईडी असेल यांची ही संयुक्त कारवाई या ठिकाणी सुरू आहे. 20 तारखेपर्यंत तिसऱ्या गुन्ह्यामध्ये याला पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे. नाशिकचं तृप्त बाला आहे त्याचं निवासस्थान आहे. आणि या ठिकाणी आता धाडसत्र या ठिकाणी सुरू आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या भोंदू बाबावर जवळपास 9 बलात्कारचे गुन्हे आहेत, फसवणूक आहे. यामध्ये जगदंबा माता पतसंस्था असेल, यासोबतच जी समता पतसंस्था आहे याच्यामध्ये या भोंदू बाबाची खाती आहेत. आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या रकमी आहेत त्या ट्रान्झॅक्शन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि बहुतांश 100पेक्षा जर जास्त जी खाती आहेत त्यामध्ये हा भोंदू बाबा जो आहे तो नॉमिनी असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. आणि या संपूर्ण प्रकरणावर हा कर्मयोगी नगरचा याच भोंदू बाबाचा हा बंगला आहे. जर आपण बघितलं तर या बंगल्यामध्ये देखील CCTV कॅमेरे या भोंदू बाबाने या ठिकाणी लावलेले आहेत. निळ्या काचांच्या आतमध्ये 2 नंबरचे अवैध काम म्हणजे लोकांना भोंदूगिरी करणे, चिचुके विकणे, मनी दोरे गंडोरे विकण्याचा धंदा या भोंदू बाबाने, या बलात्कारी भोंदू बाबाने या ठिकाणी मांडून ठेवलेला होता. कारण की बलात्कारचे 9 गुन्हे या भोंदू बाबावर दाखल आहे. आणि त्याची जी अवैध मार्गाने जी संपत्ती गोळा केलेली आहे त्याचाच तपास करण्यासाठी आता इन्कम टॅक्स, आयकर विभाग असेल अशा वेगवेगळ्या पथकांनी नाशिक, पुणे, शिर्डी
आणि वेगवेगळ्या ठिकाणी जे धाडसत्र राबवलेलं आहे. साधारण 11 ठिकाणी हे धाडसत्र खरं तर राबवण्यात येतं आहे आणि सकाळपासूनच याबाबतची जी वेळ आहे ती या ठिकाणी पडलेली आहे आणि या संपूर्ण भोंदूबाबाने कोणत्या मार्गाने ही संपत्ती गोळा केलेली आहे याचा तपास देखील या ठिकाणी केलं जात आहे. याच त्या 2 गाड्या आहेत. याच गाड्यांमधनं या भोंदूबाबाच्या ठिकाणी जी धाडसत्र जे आहे ते या ठिकाणी मारण्यात येते आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 2,000 रुपये पेक्षा जास्त संपत्ती या भोंदूबाबाने गोळा केली. ती कशा पद्धतीने गोळा केली, त्याचे सोर्स काय होते, ललित पोफळे याच्यामध्ये याचा महत्वाचा रोल काय होता, कारण की हा ललित पोफळे तोच आहे जो अवैध पद्धतीने ह्या भोंदूबाबाने जे पैसा गोळा केलेली होती, जी संपत्ती गोळा केलेली होती, त्याची जी मोहमाया आहे त्यांनी गोळा केलेली, त्याची तो विल्हेवाट लावायचं काम खरं तर या ठिकाणी ललित पोफळे या ठिकाणी करत होता. ललित पोफळेच्या देखील मुलांच्या नावावर संपत्ती असल्याचं देखील या ठिकाणी समोर आलेलं आहे. भोंदूबाबा असेल, त्याची बायको असेल कल्पना खरात, त्याचा मुलगा असेल हर्षवर्धन आणि तृप्तबाला, या वेगवेगळे जे त्यांचे घरातले सदस्य आहे यांच्या देखील नावावर मोठ्या प्रमाणात संपत्ती या ठिकाणी या भोंदूबाबाने गोळा केलेली आहे आणि परिणामी आज त्याला न्यायालयात देखील 3ऱ्या गुन्ह्यामध्ये एका 7 महिन्याच्या पीडित महिलेवर त्यांनी बलात्कार केलेला होता. त्याच गुन्ह्यामध्ये त्याची आज कोर्टामध्ये हजेरी होती. त्याला 20 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी ही 3ऱ्या गुन्ह्यामध्ये सुनावण्यात आली. तर 4थ्या गुन्ह्यामध्ये त्याचा ताबा जो आहे तो एसआयटीने पुन्हा मागितलेला आहे. सध्या तरी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. उद्या त्याच्यावर सुनावणी आहे. मात्र आज जी आहे 11 ठिकाणी पुणे, सिन्नर, शिर्डी, नाशिक अशा 3-4 ठिकाणी ज्या महत्वाच्या ज्या धाडी पडलेल्या आहेत त्या धाडींमध्ये या भोंदूबाबाने कुठून संपत्ती गोळा केली, कोणत्या मार्गाने ही संपत्ती गोळा केली याचा तपास या ठिकाणी सुरू आहे आणि हाच तो नाशिकचा तृप्तबाला जो बंगला आहे याच ठिकाणी या भोंदूबाबाची सर्व काळे कारनामे जे आहे ते आता शोधण्याचं काम या ठिकाणी आयकर विभाग असेल, ईडी असेल आणि एसआयटीच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे. मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने जमा केलेली संपत्ती त्याने खंडणीच्या मार्गातनं या ठिकाणी केली का लोकांना फसवणूक करून ही संपत्ती गोळा केली याचा तपास करण्यासाठी ईडी असेल, आयकर विभाग असेल या ठिकाणी आलेले आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे जादूटोना असे वेगवेगळे भोंदूगिरी करून त्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जी संपत्ती गोळा केलेली आहे त्याचा सोर्स काय होता आणि एवढी 2,000 रुपये कोटीची संपत्ती गोळा करताना त्याला कुणी कुणी मदत केली याचा देखील तपास आता एसआयटीच्या माध्यमातून जरी होत असला मात्र हाच तो भोंदूबाबा बलात्कारी बाबा अशोक उर्फ कॅप्टन खराचा हा बंगला आहे आणि या ठिकाणी आता जी एसआयटी असेल किंवा इन्कम टॅक्स असेल, ईडी असेल यांच्या वतीनं ही धाडसत्र जी आहे ती सुरू आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे अनेक गैरमार्गाने त्यांनी संपत्ती गोळा केलेली आहे आणि त्याचा तपास जो आहे तो आता करणं महत्वाचं आहे. नाशिकची ओकस प्रॉपर्टी असेल, यासोबत इंदिरानगर असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी या भोंदूबाबांनी संपत्ती गोळा केलेली आहे आणि त्याचा तपास जो आहे तो आता ईडीच्या मार्फत या ठिकाणी घेण्यात येतो आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला 4थ्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यासाठी जी प्रोसेस आहे या ठिकाणी न्यायालयामध्ये सुरू आहे. उद्या याबाबत त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आणि तपासांती काय काय नवनवीन खुलासे येतात हे पाहणं महत्वाचंच ठरणार आहे. मात्र 2,000 रुपये कोटींपेक्षा जास्तची संपत्ती या भोंदू खरातने कशा पद्धतीने गोळा केलेली आहे आणि हाच तो नाशिकचा त्याचा तृप्तबाला जो बंगला आहे तो अत्यंत केंद्राच्या राज्याच्या महत्वाच्या ठिकाणी होत्या. याच रस्त्यामधनं जे पोलिस आहेत शेजारच्या बंगल्यातून इथे उडी मारली आणि या भोंदूबाबाच्या मुलाला चौकशीसाठी देखील ताब्यात घेण्यात आलं. कल्पना खरात जी आहे ती या ठिकाणी फरार झालेली आहे. ती न्यायालयामध्ये जे तिने अटकपूर्व जामीन टाकलेला होता तो आता या ठिकाणी फेटाळण्यात आलेला आहे. आता ती उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार असल्याचे देखील सांगितलं जातं. मात्र नाशिकचा ह्याच तृप्तबाला बंगलामध्ये या भोंदूबाबाने मोठ्या प्रमाणात कॅश जी आहे त्याची येत होती आणि संपूर्ण प्रकरण जे आहे त्याला साथ देणारे यामध्ये समता पतसंस्था असेल, जगदंबा असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणात 100पेक्षा जास्त खाती या ठिकाणी गोळा होती आणि त्या खाती जी आहे त्याचा जो नॉमिनी होता तो हा भोंदू खरात होता, हा बलात्कारी खरात होता आणि आता त्याची न्यायालयामध्ये रवानगी जरी झाली असली मात्र त्याला 4थ्या गुन्ह्यामध्ये अटक करायची प्रोसेस सुरू आहे. आणि ह्या ठिकाणी इन्कम टॅक्स असेल, आयकर विभाग आणि ईडी जी आहे ती आता तपास करते आहे आणि या तृप्तबाला बंगल्यामधून अजून काय नवनवीन खुलासे समोर येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.